हे आलं आपलं तामिळनाडू स्पेशल जेवण. आपल्याला काय गाईडची गरज आहे का? तर काय होतं माहिती का, अशा बाहेरच्या राज्यामध्ये ज्यावेळेस असे युनियनची जर पावती असेल ना, तर मग त्याला आपण धटिंग करू शकत नाही. कन्याकुमारी 150 मध्ये काय ऑप्शन नाही आहे. हे बघ तिरुनवेली आहे, पण तिकडं काय ट्रान्सपोर्टचं ऑप्शन नाही आहे. ते 70-80 किलोमीटर आहे. रामेश्वरम बरोबर 200 किलोमीटर आहे. अंकल टाटा. इकडलं क्लायमेट आहे ना सेम आपल्यासारखंच आहे. आपल्यासारखंच म्हणजे बरंच गरम होते. सकाळी ऊन पडलं होतं ना, राहणं बिणं तर सेम सारखी काळी माती आपल्या इकडे सारखी. गुड मॉर्निंग भावांनो, सकाळचे बरोबर 9:30 वाजलेत आणि आपण आपल्या लोकेशन पासून फक्त 14 किलोमीटर लांब या इंडियन ऑइलच्या पेट्रोल पंपावरती थांबलो होतो. सीट बेल्ट लावून घेतो आणि आता निघायचंय मित्रांनो डायरेक्टली अनलोडिंगला. पार्टीवाल्यांनी सकाळ सकाळी 10 फोन केले आणि झालं असं की मला रात्रीच आहे ना यांनी लई डिस्टर्ब केला. पंपावरती जो सिक्युरिटी गार्ड असतो त्यांनी पहिला आलं पैसे मागायला 6 वाजता, मग आला 7 वाजता. एकतर भाषा कळा ना, मी काय सांगतोय त्याला कळा ना, मग दरवाजा उघडा ठेवून मी तसंच झोपलो. अंकल टाटा. अंकल यार वैतागवलं होतं मला अक्षरशः. इथं चहा नाश्ता पण उरकून घेऊ मित्रांनो, म्हणजे पुढं थांबायची गरज नाही कुठं. मस्तपैकी इडली आणि वड्याचा नाश्ता करूया. समोरच गाडी लावली आपली. सांबार. तर अजून 3 बोल शिल्लक आहे मित्रांनो. हिशोब मी सांगतोय तुम्हाला. चांगल्या रेटचं हे बुकिंग होतं कोयम्बतूर प्लस तुटीकुडीचं. 9,000 रुपयाचं डिझेल, 1,800 रुपयाचा टोल खर्च या ट्रिपसाठी होता आपला. आणि रस्त्याची क्वालिटी तर तुम्ही पाहिलीच असेल, म्हणजे एक नंबर अशी आपली ट्रिप झाली. आता पोहोचूया डायरेक्टली लोकेशनवरती जिथे आपल्याला गाडी खाली करायचं आहे आणि इथून रिटर्नचं नियोजन पण लावायचं आहे. तुम्हाला थंबनेलवरती लक्षात आलं असेल. अजून तर मी काही लावलं नाही, पण जेवढे काही माझ्याकडे कॉन्टॅक्ट होते ना, तर मी त्या सगळ्यांना सकाळी उठल्याच पहिला मेसेज टाकून ठेवलाय. जे तामिळनाडूमध्ये जेवढे ट्रान्सपोर्टर आहे कोणी तरी देईल. वजन काट्याचं लँडमार्क सांगितलं होतं, गुगल मॅपने जरा जागेवरती फिरवलं. चला काही प्रॉब्लेम नाही, पोचलो मित्रांनो बरं का. बरोबर 10 वाजलेत बघा. आणि किलोमीटर सांगू का, 1474. 1500 किलोमीटरचं बजेट झालं. हे काय DSK कुकवेअर. DSK कुकवेअरचंच बिलिंग आहे. 1 मिनिट पण नाही लागला यांना उतरून ठेवायला. झाली आपली गाडी मोकळी. नका वेलकम टू तामिळनाडू हो गया हमारा, है ना. चला साईन घेऊ, लगेच पुढचं नियोजन लावू. तुटीकुडी 35 किलोमीटर आहे आणि मदुराईचं लोकेशन मी सेट केलं आहे बरोबर 112. कन्याकुमारी 150 मध्ये काय ऑप्शन नाही आहे. हे बघ तिरुनवेली आहे, पण तिकडं काय ट्रान्सपोर्टचं ऑप्शन नाही आहे. ते 70-80 किलोमीटर आहे. रामेश्वरम बरोबर 200 किलोमीटर आहे. तर आता आहे ना मित्रांनो, आपण निघालो डायरेक्टली 112 किलोमीटर मदुराईकडे. ठीक आहे, म्हणजे तिकडून आपल्याला काय बुकिंग भेटेल तिथं, नाही तर मग तिरची पण आहे ऑप्शन. तिरची थोडं पुढं आहे, 200 किलोमीटर आहे बरोबर. असं कायचं प्लॅनिंग आहे. आता इथून निघायचं आहे. चला स्टार्टर मारूया. बघा 1474 किलोमीटर आपलं यायचं रनिंग झालं होतं. आणि इथं शेजारी गाडी खाली केली होती आपण. तर आता चहा झाला, म्हणलं हॉटेलला चहा घ्यावा आणि निघावा परत रिटर्न. बघूया मदुराईला पोहोचूया आणि काहीतरी बुकिंग तिकडून शोधण्याचा प्रयत्न करूया. इकडं जाऊन काय ऑप्शन नाही आहे. रोड क्रॉस करू आणि डायरेक्ट मदुराई हायवे पकडू. 112 किलोमीटरचा रनिंग कव्हर करून घेऊ पटक्यान. Avoids road closures on National Highway 38. You're on the best route. You should reach your destination by 2:04 p.m. बरोबर 1 वाजलाय मित्रांनो. 5 मिनिटं आहेत. मागं सरकारी वॉशरूम आहे, आंघोळीची सोय आहे तिथं. बाहेर नळ लावलेला आहे मस्त असा. इकडलं क्लायमेट आहे ना सेम आपल्यासारखंच आहे. आपल्यासारखंच म्हणजे बरंच गरम होते. सकाळी ऊन पडलं होतं ना, राहणं बिणं तर सेम सारखी काळी माती आपल्या इकडे सारखी. वावरांनी आहे ना काळी माती, लाल माती नाही. चला आंघोळ करून मग भेटतो.
बरोबर 1:30 वाजलाय मित्रांनो. मस्तपैकी आंघोळ पूजा उरकली, त्यानंतर 2 टी-शर्ट पण धुवून टाकले. युनिफॉर्म नाही धुतला कारण युनिफॉर्म आपल्याला अजून तामिळनाडू आणि कर्नाटकमध्ये लागणार आहे ना. आपल्याकडे एकच शर्ट आहे त्यामुळे याला काय धुतलं नाही. पण मी टी-शर्ट आतून याच्यासाठी घालतो की शर्ट सेफ राहतं, थोडं घामाचा डायरेक्ट इफेक्ट शर्टावर येत नाही म्हणून शर्ट वाजता. आणि मग महाराष्ट्रात पोचलं का लगेच धुवून त्याचा कार्यक्रम होतो घरी गेल्यावरती. त्यामुळं मी डबल वापरतो, टी-शर्ट प्लस शर्ट, म्हणून शर्ट जास्त काही खराब होत नाही आपलं. तर आता उरकलंय सगळं. बरोबर 1:30 वाजलेत आणि अजून 80 किलोमीटर मदुराईचा प्रवास आहे. बघूया बुकिंग कोणतं भेटतंय का. तिथून पहिलं मदुराईला पोचू, तिथे एक ट्रान्सपोर्ट आहे, त्याच्याकडे भेटलं त्याच्याकडे, नाही तर ग्रुपवरती भेटलं तर ग्रुपवरती. कारण काय होतं, ही गरमी बघा, ही गरमी एवढी बेकार आहे ना इकडं, चिडचिड होते. त्यामुळं आंघोळ उरकली का एकदम फ्रेश वाटते. तर चला इथून निघूया, मस्त अशी मदुराईची जर्नी कव्हर करूया. आणि लास्टच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं असेल मित्रांनो, आपल्याला मदुराई बायपासला अडवलं होतं. आणि हे बघा, हे आहे गाईड युनियन मदुराई, त्यांची पावती. आता आपल्याला काय गाईडची गरज आहे का. तर काय होतं माहिती का, अशा बाहेरच्या राज्यामध्ये ज्यावेळेस अशी युनियनची जर पावती असेल ना, तर मग त्याला आपण धटिंग करू शकत नाही. ही आपल्याला रात्री दिली होती येताना. 500 लिहिलंय पण आपण 300 रुपये दिले होते. जायची यायची दोन्हींची असते. आता आपण आज जाऊ मदुराईमध्ये, तर कोणी अडवलं तर ही दाखवता येईल आपल्याला. दुपारचे बरोबर 2 वाजले मित्रांनो. आपण मस्त आता थांबलो जेवायला बरं का. राईस मिल्स म्हणतो तिकडे, सापर, तामिळनाडू सापर. हॉटेल आहे बघा, असं भारी हॉटेल आहे. चला जेवण घेऊया आता मस्तपैकी. अजून काय काय येतं बघूया. सांबर, तिकडे एक एक येतं, एक एक येतं हा ना. चटणी चटणी अचार अचार. ओके, पापड आणि सांबार. हाव बस. चला, हे आलं आपलं तामिळनाडू स्पेशल जेवण. भूक लागली होती, बरोबर 2 वाजल्यात. म्हणलं जेवण उरकायचं आणि मग पुढं जायचं. या मित्रांनो जेवायला, तामिळनाडू स्पेशल सापर. मस्त असं हॉटेल होतं बरं काय, हॉटेल नेल्लाई. जेवण उरकलंय आणि एका बुकिंगचं बोलणं पण चाललंय. तर मला वाटतं थोडं सावलीला गाडी लावावं आणि बघावं काय होतंय नक्की. सावलीच नाही आहे पण काय करता. बघू एखादा झाडाखाली थांबू, नाही तर मग थोडं गणित खर्च काढायचं आपलं. उगाच उलटं पालटं एक्स्ट्रा रनिंग व्हायचं. तर मस्त असं मंदिर आहे बघा, इथं थांबूया थोडं पूजा हेडने. वा 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 वा, एक नंबर देवाचं मंदिर आहे. इथं थांबू सावलीला, बघूया काय येतोय रिप्लाय आणि मग लावू पुढचं नियोजन. मस्त असं उंबराच्या सावलीला आपण आपली गाडी लावली. तिथंच जस्ट जेवण उरकलं मित्रांनो. आपण सावलीत मस्त गाडी गार व्हायला लावली आणि एक छान असं मंदिर आहे. तमिळ तर काय आपल्याला समजत नाही, पण दर्शन घेऊ. बाबा काय सकाळ सकाळी पानं तोडतोय. सकाळ कसले 2:30 वाजलेत. हो बंद आहे. काळा मारलेला आहे. चला बाहेरूनच दर्शन घेतलं. तर आपले निलेश भाऊ आहेत ना कराडचे, त्यांचं एक बुकिंग आहे, पण ते आहे त्रिवेंद्रमवरतून. त्रिवेंद्रम प्लस कोचीन आणि मग तिथून मुंबईचं आहे. अजून ते काय तळ्यात मळ्यात आहे थोडं, लोकेशन वगैरे कधी लोडिंग करायचं किंवा भाडं काय ठरवायचं. त्यामुळं थांबलो होतो. म्हटलं तोपर्यंत जेवण उरकलं आहे तर झाडाच्या सावलीला थांबू, कारण इकडे गरमी भरपूर होती. आणि जर ते कन्फर्म झालं तर मग आपल्याला इथून जायला लागेल, इथून युटर्न मारून परत यायला लागेल आणि सरळ कन्याकुमारी मार्गे किंवा नागरकोइल मार्गे तिकडे जाता येईल. सत्यमंगलमचा ब्लॉग एडिट करत होतो मित्रांनो मी, आणि
हे बघा लोकेशन पण आलं. 265 किलोमीटर 6 तास. आता आपला प्रवास सुरू होणार आहे मित्रांनो. तिरुनेल्वेली आणि तिरुनेल्वेलीवरतून नागरकोइल म्हणजे कन्याकुमारीच्या अलीकडून हे बघा त्रिवेंद्रपुरम, तिथून कोलमवरतून कोचीनवरतून मुंबई, अशी आपल्याला आता सिरीज करायची आहे. आता हा मधून एवढा आहे ना सरळ रोड नाही तर त्यासाठी 100 किलोमीटर फिरायला लागते. हा तर डायरेक्ट वरतून आहे, पण हा लय डेंजर घाट आहे, त्यामुळं तिकडून काय जाणार नाही. पावसा पाण्याचे दिवस आहेत तिकडं. सरळ आता आपल्याला हा रोड पकडून 250 किलोमीटर 265 किलोमीटरचा प्रवास करायचा आहे मित्रांनो. चला, हे राहिलं आता हे सत्यमंगलमचा पार्ट एडिट करायचं, ते नंतर करू. इथून आता गाडी काढू, कारण ट्रिप महत्त्वाची आहे, गाडी थांबून द्यायची नाही. 50 किलोमीटर आपण पुढं आलो होतो मित्रांनो. असं असतंय. काय करता, काय वेळेस ॲडजस्ट करावंच लागतंय. आता परत 50 किलोमीटर माघारी जायचं. त्याच्या आधी म्हणजे 31 किलोमीटर आपल्याला माघारी जायचं आहे आणि मग राईट घ्यायचं आहे. तर ते हे 50 आणि 30 80 किलोमीटर आपले वाढले ना. नाही तर मग तिकडून सरळ आपण गेलो असतो तिरुनेल्वेलीवरतून डायरेक्टली नागरकोइलवरतून त्रिवेंद्रपुरम. आणि ही मित्रांनो आपली दुसरी टाईम आहे. म्हणजे आपण मागच्या वेळेस कन्याकुमारीला खाली करून पण त्रिवेंद्रमलाच गेलतो आणि आता ह्या वेळेस पण त्रिवेंद्रमलाच जायचं आहे, तुटीकुडीला खाली करून. जस्ट आपली गाडी रिझर्ववरती लागली. इथं डिझेलचा रेट आहे बघा 100 रुपये 35 पैसे. चला टँक फुल करून घेऊ डायरेक्ट. आता 3200 रुपयाचं डिझेल बसलं मित्रांनो आपल्या गाडीमध्ये. दोन्ही पण रोड दाखवतात. डिसिजन चेंज. चहा घेतला आणि आपण सिंगल रोडनेच प्रवास करायचं ठरवलंय. कारण आहे ना इकडून मित्रांनो टोल वाचतोय, 0 टोल आहे, पण थोडा टाईम जाईल आपला. गाडी एमटी आहे त्यामुळं टेन्शन नाही. तिकडून गेलं तर ट्रॅफिक पण लागतं, कारण मला तो मागच्या वेळेसच अनुभव आला होता. आणि मी चहा पिता तिथं विचारलं एक दोघांना, ते बोले जा सकता है इधर से, ट्रैफिक भी नहीं लगेगा, रास्ता सिंगल आहे, सिंगल डबल आहे. म्हणलं चालतंय, काही प्रॉब्लेम नाही. तर आता हाच रोड ट्राय करू. बरोबर 5:30 वाजलेत बघा आणि दाखवतात 5 तास 176 किलोमीटरसाठी. खेचून घेऊ फटाफटा उरकून जाईल. 50-60 किलोमीटर मित्रांनो आपण पुढं आलो आहे. आणि त्या साईडला जी डोंगर रांग दिसते ना, आता तुम्हाला दिसते का नाही माहीत नाही, पण एवढी मोठी डोंगर रांग आहे तिकडं, हिशोब नाही त्याला. असं वाटतंय काय हिमालयात आलो काय, अशी डोंगर रांग आहे. हां, एक नंबर. आणि रस्ते एकदम क्लिअर आहे, सिंगल रोड आहे. पण मला वाटतं की आपला डिसिजन फायद्याचा ठरलेला आहे हा रोडने आल्याचं. सिंगल रोड आहे पण रस्त्याची क्वालिटी बघा ना, गावागावांमधूनच आहे हा रोड. 50-60 किलोमीटर आपण पुढे आलो असतो. शाळू, कापूस, नारळ, म्हणजे आपल्या इकडे जशी शेती आहे ना सेम त्या प्रकारची शेती इकडे पण. तरकारी वगैरे आहे का. शाळू लावलाय बघा इकडे, शाळू आहे का, ज्वारी. आता हे बघा कोलम राईट. तर टानकासीला पोचलो. हे हिल स्टेशन आहे तामिळनाडूमधलं. पुढं घाट सेक्शन सुरू होतो. मस्त असा प्रवास उरकला आणि बरोबर 7:30 वाजलेत बघा. आता ह्या चौकातून घ्यायचं राईट डायरेक्टली घाटाकडं आणि केरळकडं. हिल स्टेशन आहे की नाही, आपल्या लोणावळ्यासारखं आहे. मग रस्ते तर बारीक असणारच हिल स्टेशनचे, पण अजून पाऊस काय लागला नाही बरं का. बघू शकता आपले ग्लास एकदम क्लीन आहे आणि सिटी पण एकदम क्लीन आहे. इकडला प्रवास चांगलाच होतो. असं वाटलं नाही की म्हणजे एवढं गावागावांमधून आपण आलो पण रस्ते खराब असतील किंवा खड्डे बिड्डे असतील. बिलकुल नाही. भारी झाला प्रवास इथपर्यंतचा. आता हा पुढचा राहिलेला 98 किलोमीटरचा प्रवास त्रिवेंद्रम. आणि आपण केरळचा टीपी पण काढून घेतला बरं का मित्रांनो. 850 रुपयाचा केरळचा टीपी येतो 3 महिन्याचा. आता हा महिना, पुढचा महिना आणि अजून 1 महिना म्हणजे जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर असा आपला टीपी चालेल. तर मग विचार करता येईल आपल्याला केरळच्या पण ट्रिप घेताना. आता
केरळचे भेटले तर केरळचे, तामिळनाडूचे भेटले तर तामिळनाडूचे, ज्या भेटतील त्या साऊथच्याच उचलायच्या. साऊथच ह्यावेळेस मस्त आता इथून पुढे एन्जॉय करायचं. वेलकम टू केरळा. तिनमाला डॅमपाशी पोहोचलोय मित्रांनो. हा तिनमाला नदीचा पूल आहे. इकडं वरच्या साईडला खूप मोठा असा डॅम आहे आणि हा टोटली आहे ना सिंगल रोड आहे. रस्ता थोडाफार मध्ये खराब पण लागतो बरं का, कारण घाट सेक्शन आहे, भरपूर मोठा घाट आहे हा. आता रात्री तर काही दाखवता येणार नाही, त्यामुळं आता चाललाय उरकायचं काम. भरपूर लांबपर्यंत आहे आणि मोठ्या गाड्या पण कंटिन्युअसली चालू आहे त्या रोडला. बरोबर 11 वाजले मित्रांनो. आपण हे बघा इंडियन ओव्हरसीज बँक, कोणती इंडस बँक लोकेशनवरती पोहोचलो. पण आता प्रॉब्लेम असा आहे की इथं नो एंट्री आहे गाडी लावायला. तशा गाड्या लागल्यात पण थोडं अवघड आहे. लोकेशनवरती डॉट आहे बघा. गाडी पार्किंग जागा बघायला लागला. पुढं हायवेला जाऊन ट्राय करू गाडी लावायला. चला जागा शोधू. लोकेशनवरतून बरंचसं फिरून परत मित्रांनो आपण यांना परत माघारी त्याच रोडला आलो. ॲक्च्युली झालं काय माहिती आहे का, मेन सिटीचा पॉईंट आहे हा. तर पार्किंग नाही आहे. बरंच फिरायला लागलं. असं पुढं गेलो, इकडून परत माघारी आलो, परत इकडे येऊन थांबलं. तर बरोबर 3.5 किलोमीटर परत लांब आलो आहे आपण. हे सगळे आर्मी कॅम्प आहे, त्यामुळे इथं पण पार्किंग करता येत नाही आणि आपल्या लोकेशनपाशी तर पार्किंगच नाही आहे. तर आता इथंच थांबू, झोप काढू आणि मग सकाळी जाता येईल तिथं. डायरेक्ट त्याला म्हणा मटेरियल रेडी झाल्यावरती येतो. तर हा ब्लॉग पण खूप मोठा झाला आहे, त्यामुळे हा ब्लॉग इथंच एंड करूया. सकाळी डायरेक्ट लोडिंगला भेटूया. सगळ्यांना गुड नाईट.